माहितीये ह्या जॉबच्या जीवावर मला इथे आयुष्यभर राहता येईल, आपलं आयुष्य चकाचक करता येईल. आणि पप्पांना तेच तर हवं होतं ना. माझ्याकडे हा एकमेव पर्याय आणि मी हे करणार. नवरोबा नवरोबा तू ये माझ्या समोर रे. हाय माय डिअर कल्याणी. हाय. हा या सेंचुरी मधला वन ऑफ द मोस्ट बुक्कड प्लॅन आहे, कळलं? तुला पण असंच वाटतं? एक मिनिट हा. हो. तू गाईस प्लीज यार, मला तुमची साथ हवी. प्लीज मला गरज आहे. तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे. कमाल. कल्याणी रेवंडीकर. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 8 मार्चला कन्नी हा चित्रपट आपल्या भेटीला येतो. आता ही मित्रांची कन्नी कशी बांधली गेली आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, म्हणून लिटरली आज संपूर्ण टीम या फ्रेममध्ये बसली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. बरं, फार छान दिसताय, एकदम टवटवीत दिसताय तुम्ही. ट्रेलरला छान रिस्पॉन्स आहे, दणक्यात प्रमोशन चाललंय. तरीही मला विचारायला आवडेल, कसे आहात? मस्त, खूप छान. अजिंक्य कसा आहे? खूपच छान. वल्लरी? अमेझिंग. परत एकदा कमाल. आणि मी नेहमी फ्रेश. क्या बात. आणि मस्त चाललंय प्रमोशन. खरं तर आता सुरुवातीपासूनच सुरुवात करीन. समीर सर, कधी सुरुवात झाली आहे कन्नी चित्रपटाची? साधारण 1.5 वर्षापूर्वी एका छोट्या गोष्टीवरनं, एक 1 पेजर सिनॉप्सिसवरनं सुरुवात झाली ती. आणि जसजसं आम्ही ते पुढे लिहित गेलो, डेव्हलप करत गेलो, तसतसे ही सगळी पात्र छान त्याच्यातनं उभी राहत गेली. आणि ज्यावेळेस ही मंडळी आली त्यावेळेस तर त्याला 4 चांद लग्न म्हणतो ना, तसं ते झालं. आणि ते खूपच आणखीन एका वेगळ्या लेवलला फिल्ममध्ये गेलेलं आहे. यांची एनर्जी, यांची एकमेकांबरोबरची असलेली पार्टनरशिप, रिलेशनशिप्स, हे सगळं इतकं छान तिथं रिफ्लेक्ट झालं आहे असं मी अत्यंत ठामपणे म्हणू शकतो. असं असतं ना युजली की स्क्रिप्ट आपल्याला चॉईस करत असते की कोण प्ले करणार ती व्यक्तिरेखा. जर तुम्ही ऐकली कन्नीची स्क्रिप्ट किंवा 1 लायनर ऐकलं, काय सगळ्यात पहिले तुमच्यासाठी हिट ऑफ द मुमेंट काय होतं? काय भावलं त्या स्क्रिप्टमधलं? सगळ्यांसाठी प्रश्न आहे. सो बेसिकली माझा दादाचा प्रयोग होता कल्याणला. आणि त्याआधी मी सिरियलचं शूट करत होते. तर त्यामध्ये म्हणजे पोचले खाली कल्याणला, आणि खाली पार्किंगमध्ये मी नरेशन ऐकलं व्हिडिओ कॉलवर, जेव्हा इट वॉज अ 1 पेजर, म्हणजे एक साधारण असं असेल असं होतं. आणि द फर्स्ट थिंग आय थिंक मी तुम्हाला तेव्हा लगेचच सांगितलं की मला हे करायचं आहे. कारण पहिली गोष्ट, द रिलेटेबल फॅक्टर वॉज, एक तर ती तिच्या स्वप्नांसाठी किंवा जस्ट टू हॅव अ बेटर लाईफ ह्यासाठी ती एक एक्स्ट्रा माईल जायला तयार आहे, जे खूप गटसी लोकच करू शकतात विदाऊट द फिअर ऑफ बिंग जज्ड. तर ते मला असं वाटतं ते खूप कमी लोकांमध्ये आहे. कारण त्यात म्हणजे बाकीची लोकंही खूप काय म्हणतात की पटकन आपण जज करतो, म्हणून लोक काही डिसिजन्स घ्यायला पण घाबरतात याने की सोसायटी काय विचार करेल. तर व्हॉट आय लाईक्ड अबाउट हर इज, कारण ते माझ्यात थोडंसं त्यावेळेला कमी होतं, आता नाही आहे ते. आय थिंक कन्नीमुळेच आलं असेल माझ्यात, की ती थोडी एक्स्ट्रा आउट ऑफ द वे जाऊन तिच्या गोष्टी अचीव्ह करायला रेडी असते, सॅक्रिफाईस करायला रेडी असते. तर ते मला खूप, आणि एक शी इज अ फायटर, तो एक रिलेटेबल फॅक्टर खूप जास्त आहे, कारण आय एम अ फायटर. सो या 2 गोष्टी होत्या मेनली. समीर जोशी सर जे दिग्दर्शक आहेत, त्यांच्यासोबत माझं पहिलं काम विठू माऊली होण्याच्या आधी एका प्रोजेक्टबद्दल त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं होतं. सो त्यांचा नंबर माझ्याकडे होता. त्यानंतर नो कॉन्टॅक्ट व्हॉट्सो एव्हर. सो त्याच्यानंतर त्यांच्याकडून जेव्हा हे आलं आणि असं मला रिअलाईज झालं की यांच्यासोबत काहीतरी एक काम घडणार होतं, ते आता जुळून आत्ता आलं जवळजवळ 5-6 वर्षांनी. तर मग देन आय गॉट क्युरियस की ओके काहीतरी जुळून आलं आहे. आणि ज्या कन्व्हिक्शनने ते मला सांगत होते, मी म्हटलं सर 1 लायनर थोडंसं सांगा. तर त्यांनी जवळजवळ मला पूर्ण स्टोरीच सांगितली, म्हणजे त्या एका फोन कॉलमध्ये. अँड मी म्हटलं सर बट तुम्ही माझं काही ऐकलं नाही, तशा ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये बोलणारा काइंड ऑफ हा मुलगा असायला हवा, किंवा तिथे लहानाचा मोठा झालेला. म्हटलं मी कधीही गेलो नाही आहे तिकडे, मी मराठी मीडियमचा आहे वगैरे. तर ते बोलले तू काहीच बोलू नकोस, मी इंटरव्ह्यूज पाहिलेत तुझे काही, त्याच्यावरून आम्हाला असं वाटतं. आणि ते फार एक्झॅजरेट पण करत नाहीत, खूप कौतुक पण करत नाहीत, आणि खूप असं काय स्ट्रेट फॉरवर्ड की नाही नाही आम्ही इंटरव्ह्यूज वगैरे पाहिलेत तुझे, आम्हाला असं वाटतं की तू हे करावं, तू करशील रे, करशील तू. म्हटलं त्याच्यानंतर काही
ट्युटर, तुम्ही काहीतरी मला एक कोच द्या किंवा असं तसं वगैरे मी फुल कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, का तर मी असं हाफ हॅच नको वाटायला किंवा काहीतरी वॉनबी सारखं नको वाटायला म्हणून. पण काहीही ट्युटर वगैरे झालं नाही. म्हटलं काही दिवस आधी पाठवा तिकडे, तसंही काही झालं नाही. बट येस, समीरजींसोबत काम करणं एक महत्त्वाचा मुद्दा. सेकंड मुद्दा हा की आत्तापर्यंतची जी कामं होती, म्हणजे विठू माऊली झालं, परमेश्वराची भूमिका, इंद्रा झालं, अजून काही फिल्म्समध्ये सरी किंवा टकाटक 2, असे खूप वेगवेगळे दिसायला, साऊंड करायला वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स नशिबाने माझ्या वाट्याला आले. मग हे अजून एक वेगळं कॅरेक्टर जे मला अभिमानाने सांगता येईल असं ठरेल बाबा, किंवा एक प्रयत्न चांगला करायला मला भाग पाडेल हे कॅरेक्टर, असं वाटलं. सो या दीज 2 मेजर रिझन्स फॉर मी. मलेरी. समीर सरांनी मला फोन केला सगळ्यात आधी, तेव्हा मी काहीतरी एक मालिका, माझं शूटिंग चाललेलं हिंदीचं, आणि मी कुठेतरी बाहेर मार्केटमध्ये होते आणि खूप डिस्टर्बन्स होता फोनमध्ये. आणि सरांनी मला फोन केला, तो एकदा 2दा कट झाला, मग मी परत केला, एकदा समीर सरांनी परत, असा गोंधळ. आणि ते म्हणाले की 4, म्हणजे त्यांनी खूप ॲक्च्युली मला नरेट केलं फोनवर, पण ते डिस्टर्बन्समुळे मला काही कळलं नाही. मला फक्त एवढं कळलं की 4 मित्रांची स्टोरी आहे आणि ते एका मुलीचं कॅरेक्टर मला असं वाटतं, ते म्हणाले की तू हे प्ले करावंस, कारण तू हे करू शकशील. आणि समीर सरांनी असं ऑफर करतात एखादा रोल किंवा काय, त्यावरच मी अशी होते की ओके डन, मी करते. म्हणजे ते आय थिंक मला तेव्हा निशाचं सांगत होते की ती अशी मुलगी आहे, हे आहे तिचं, हे बॅकग्राऊंड आहे. पण एवढा तो डिस्टर्बन्स आणि इतक्या गोंधळात मी म्हटलं की ठीक आहे सर, मी करते, ओके, म्हणजे आपण भेटून बोलू, तुम्ही म्हणताय तर मी करीन. आणि मग भेटल्यावर ऑफकोर्स आम्हाला स्टोरी कळली आणि मग मला असं वाटलं की थँक गॉड मी तेव्हा काही जास्त आढेवेढे न घेता म्हटलं की हो मी करते, कारण इतकी छान स्क्रिप्ट आहे आणि आय डोंट वॉन्ट टू लूज इट. शुभंकर. ॲक्च्युली फिल्म ही जेव्हा आली आणि कॅरेक्टर बेसिकली जेव्हा आलं, माझा कम्प्लीट सेल्फिश हेतू होता यासाठी. कारण की काय, माझं भरपूर काम आलं नाही बाहेर. आय डिड फिल्म्स, मी भरपूर कामं केली, पण ते रिलीज होत नव्हत्या. किंवा एक असं पॉईंट आलेला की जेव्हा वेब सिरीज, एक पहिली फिल्म, त्यानंतर एक खूप मोठा गॅप आला आणि मला असं वाटत होतं की एक वेगळ्या प्रकारचं कुठलं तरी कॅरेक्टर विच इज कम्प्लिटली आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. आणि ज्या कॅरेक्टरचा जर विचार केला तर शुभंकर तावडे हे करेल हे कोणालाच वाटणार नाही. असं कॅरेक्टर जर आपल्याला आलं, आणि आय गेस त्याच्यामुळे सरांनी फक्त माझीच ऑडिशन घेतलेली, तर अशा प्रकारचं एक कॅरेक्टर आलं. आणि जेव्हा असा एक चॅलेंजिंग रोल येतो, कारण की खूप सिंगल लेयर्ड अजिबात कॅरेक्टर नाही आहे ते, फक्त एकाच म्हणजे वल्नरेबल, शाय असा मुलाचं नाही आहे, खूप शेड्स आहेत. आणि मला हे आत्ता खूप जास्त जाणवतं, कारण की मी जेव्हा बघतो ती फिल्म, बघितल्यानंतर मला जाणवतं की येस, ह्या गोष्टी आहेत, जे म्हणजे मला वाचण्यात पण जाणवलं होतं, त्या गोष्टी पोर्ट्रे होत आहेत तशा. आणि सोहम ह्या कॅरेक्टरला म्हणजे जसं सुरुवात होते, मिडपर्यंत कुठे जातं आणि त्याच्यानंतर शेवटपर्यंत ते ग्राफवाईज कुठे जातं, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे कॅरेक्टर म्हणून त्याच्या स्वभावात म्हणा किंवा त्याच्या स्टँड घेण्यात म्हणा, इन जनरल, आणि स्टोरी वाईजमध्ये सुद्धा. सो माझा कम्प्लिटली सेल्फिश हेतू होता की येस, म्हणजे अख्ख्या फिल्ममध्ये जर मला विचारलं असतं तर तुला कुठलं करायचं, तर मी तरी सोहमचं नाव घेतलं असतं. सो इट इज अ व्हेरी स्पेशल कॅरेक्टर. आणि ते बघितल्यानंतर तर कळेलच की वाय इज इट सो स्पेशल आणि व्हॉट इज एक्झॅक्टली द पॉईंट ऑफ मी डुईंग इट. तर सो या, आणि फिल्म बघायला गेलं तर सरांनी खूप चांगल्या प्रकारे मांडली गेली आहे फिल्म. खूप रिअलिस्टिक आणि टू द पॉईंट, कुठेही सुपरफिशियल काही नाही आहे, वेगळं काही नाही आहे. जे खरं आहे ते तशा प्रकारे दाखवलं आहे, आणि ते आय गेस सगळ्यात जास्त रिलेटेबल गोष्ट आहे फिल्मची. येस. ऋषी. खरं तर मला हा दिवस खूप प्रामुख्याने आठवतो, जेव्हा मला समीर दादाचा फोन आला. सो माझं कसं आहे, म्हणजे मी दिग्दर्शनासाठी शिकण्यासाठी मी लंडनला गेलो होतो. आय डिड माय मास्टर्स इन फिल्म मेकिंग, आणि मी तिकडनं परत आलो आणि तिकडनं मी 2 शॉर्ट फिल्म्स केल्या पुण्यात. आणि ज्या दिवशी मला फोन आला त्याच्या आदल्या रात्री मला दादासाहेब फाळके अवॉर्ड्समध्ये मला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला होता. आणि त्यामुळे एव्हरीबडी वॉज कॉलिंग, मेसेज असे येत होते. सो त्यात मला समीर दादाचा फोन आला की असं आहे ऋषी. सो मला अननोन नंबर होता, मला माहीत नव्हता, आणि त्यांनी सांगितलं असं आहे, आणि त्यांनी सांगितलं अशी गोष्ट आहे. तर आणि तेव्हा मी खूप दिग्दर्शनासाठी आणि लेखनासाठी काम अनेक ठिकाणी करत होतो. त्यात मला अचानक असा अभिनयाचा रोल आल्यानंतर मला असं वाटलं अरे यार इंटरेस्टिंग, कारण म्हणजे मी जस्ट तेव्हा पेटपुराण माझं झालं होतं, एका काळीचे मणी मी अँड वृत्ताने केलं होतं. सो
आणि ते कॅरेक्टर त्यांनी एक्सप्लेन केलं त्याच फोनवर, एक्झॅक्टली जसं तू म्हणलास, मला पण त्याच फोनवर त्यांनी पूर्ण गोष्ट काय ती सांगितली. हे अशी अशी कॅरेक्टर आहे, तू भूषण नावाचं कॅरेक्टर्स. आणि मला काय वाटलं की मे बी हिल ऑडिशन मी ऑर समथिंग, पण ही वॉज सो जनरस असं मी म्हणेन, की तो असं म्हणलं की हे भूषणचं कॅरेक्टर तू करावंस असं मला वाटतं आहे. ह्याच्यावर काय एक अभिनेता म्हणणार. म्हणजे मी म्हणलं ऑफकोर्स मला एक तर गोष्ट आवडली, इतकी सुंदर गोष्ट, सिम्पल गोष्ट, त्यातनं भूषणचं जे कॅरेक्टर आहे तर ते पण खूप फन आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि असं पात्र आहे ते की विच ॲड्स मोर फन, ऑर आय थिंक इट्स अ सॉल्ट इन द बटर चिकन असं म्हणतो ना आपण, तर तसं मला ते कॅरेक्टर वाटतं की त्याच्यामुळे एक स्पाइस येतो, एक सॉल्ट येतो त्या फिल्मला. त्यामुळे दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. त्यामुळे देर वॉज नो रिझन सेईंग नो टू द फिल्म. आणि प्लस द कास्ट जी काय होती त्यातले सगळे मला एक खूप चांगले मित्र मिळाले. शुभांगी लाटकर, त्यांनी पण खूप सुंदर काम केलं फिल्ममध्ये. त्यांच्याबरोबर पण माझी थोडी मैत्री झाली, 2-3 दिवस आम्ही एकत्र होतो, ते त्यांनी का होईना, पण आय गॉट फ्रेंड्स, आय गॉट पीपल इन माय लाईफ. सो थँक्यू. क्या बात, खूप मस्त. पण ना ट्रेलरमध्ये क्लिअर एक आम्ही छान डायलॉग ऐकला आहे की ऋताचाच, म्हणजे कल्याणीचाच तो डायलॉग आहे की मला इथेच राहून इथलाच कोणतरी बघायचं आहे आणि मला इथली सिटिझनशिप हवी आहे. इतकी क्लिअर थॉट असणारी ती मुलगी आहे. स्ट्रेट फॉरवर्ड विचार म्हणूया आपण चित्रपटाचा जो काही आहे, तर तो मांडताना किंवा त्या प्रकारे तो स्क्रीनवर प्रेझेंट करताना काय विचार होईल, किंवा असं कोणी असतं का, असं ऑडियन्स विचार करू शकते. डिरेक्टर म्हणून याचं स्ट्रेस होतं, या गोष्टी डोक्यात होता कन्नी सुरू करत असताना? तो नक्कीच असतो. म्हणजे हे सगळे जे आत्ता म्हणले, मी त्यांना फोन केला आणि त्यांनी लगेच होकार दिला. सो माझ्या दृष्टीनं ॲक्टर हा एक अत्यंत जबरदस्त तो व्यवसाय म्हणून सुद्धा खूप जबरदस्त आहे आणि त्याची डिमांड्स खूपच भीषण असतात ॲट टाइम्स. आणि त्याच्यामुळे मला ॲक्टर्सबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे कोणीही असू दे, कुठल्याही वयाचा किंवा कुठल्याही स्टेचर्स असू दे, मला असं वाटतं की मी जर का त्याच्याकडे काहीतरी घेऊन जातो आहे आणि त्यानं मला हो म्हणणं हे माझ्यासाठी ना परफॉर्मन्स प्रेशर असतं ते. सो प्रत्येक कॅरेक्टर करताना ते मी आधी खूप त्याच्यावरती काम केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते पुढे जातं. कन्नीच्या बाबतीमध्ये बेसिकली तिला तिथं राहायचं आहे आणि तिला तिथलाच नवरा करायचा आहे. ह्याच्या मागचं कारण जे ऋतानं सांगितलं ते आहे की एक बरं आयुष्य जगायचं आहे. तिला ना भयंकर काहीतरी मेडल्स मिळवायची आहेत आणि खूप वरची पोझिशन मिळवायची आहे आणि खूप काहीतरी करायचं आहे. तिला तिच्यासाठी एक बरं आयुष्य जगायचं आहे. ती जिथनं आली त्याच्यापेक्षा 4 पावलं तिला पुढं जायचं आहे. हा मूळ उद्देश आहे. त्याच्यासाठीचं मीन्स ज्याला म्हणतो, साधन काय आहे, तर तिथं राहून तिला, आणि हे तिला वाटतं आहे, ती ज्या वयामध्ये आहे त्याच्यामध्ये एक रेकलेसनेस असतो, एक अल्लडपणा असतो, काही वेळेला एक वेडेपणा पण असतो. तर हा सगळा वेडेपणा, ह्या सगळ्याचं ते पॅकेजमधनं आलेला तो निर्णय आहे. आणि त्याचा अर्थातच दडपण होतं, कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत की चित्रपटाची हिरोईन, लीड कॅरेक्टर असा थोडासा नकारात्मक किंवा थोडासा एजी, टोकदार विचार करते आहे, हे कितपत पटेल, लोक डायरेक्टली तिला हे तर नाही करणार, असे विचार होते. पण ती गोष्ट होती आणि ती ह्या सगळ्या मंडळींना, माझे निर्माते जे आहेत गगन मेश्राम आणि अमित भरगड, ह्या सगळ्यांना प्रचंड आवडलेली गोष्ट होती. सो आम्ही तसे प्रेक्षकांमधलेच एक आहोत. सो एका सर्टन प्रेक्षक वर्गाला जर का ती आवडली असेल तर ती बाकीच्यांना पण निश्चित आवडेल. आणि त्याच्यामागं तिचं इंटेन्शन जे आहे ना, ते प्रत्येक मुलीचं आहे. ते प्रत्येक मुलीचं आहे. बोलतच होतं या विषयावर. त्यांचे मार्ग वेगळे असू शकतात आणि ते त्या ह्याच्याप्रमाणे असतं, पण हिला हा सापडला आणि तो ती शेवटपर्यंत नेते, बाय हुक ऑर क्रूक ती पोहोचते तिथे. पण प्रत्येकाच्या कॅरेक्टरला वेगवेगळे शेड्स आहेत, जर तुम्ही म्हणताय. डिरेक्टरकडनं काय ब्रीफ आलं होतं कन्नीसाठी, तुमच्या व्यक्तिरेखेसाठी काय करायचं आहे? कारण आत्ता इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही जे काही घट्ट बॉन्ड दिसताय तोच तर लंडनमध्ये पण असणार, ऑब्व्हियसली त्या सेटवर असणार. काय ब्रीफ होतं तुम्हाला सरांकडनं? सगळ्यांसाठी क्वेश्चन आहे. सो सर जसं म्हणाले ना, तसं की फिल्मची हिरोईन ही इतकी एजी आणि इतकं एक्स्ट्रीम विचार करणारी, हे आपल्याकडे खूप रेअर गोष्ट आहे. ऑल्सो बिकॉज मी म्हणाले तसं की पटकन जज करतो, त्यामुळे आपण कायम स्क्रीनवर तरी सेफ खेळूया. खऱ्या आयुष्यात तर खेळतोच आपण सेफ, पण स्क्रीनवर तर त्यातल्या त्यात खेळूच या, म्हणजे कारण पैसेही लागलेत, म्हणजे कशाला एवढं काही प्रूव्ह करायला जायचं, असं पण एक आहे. पण थँक्स टू द एंटायर टीम, बिकॉज खूप गट्स लागतात अशी स्क्रिप्ट एक तर मुळात हात घालायला तरी, आणि त्यात ऑल्सो द एंटायर कास्ट आय वुड से. कारण कोणीही ह्या झोनमध्ये अडकलं नाही की यार ह्याच्यानंतर थोडे फॅन्स गेले तर आपले, कारण त्यांना हे कारण नॉर्मल ऑडियन्ससाठी
हे डिफरन्शिएट करणं खूप डिफिकल्ट आहे की हे ऋताचे विचार आहेत का हे कन्नीचे विचार आहेत. कारण शेवटी चेहरा सेम आहे. ऑलरेडी एवढ्या कॅरेक्टर्सचं बॅगेज, कायम एक हिरोईन एक पॉझिटिव्ह म्हणजे बापरे म्हणजे ही चुकूच शकत नाही, ही एक त्या कॅरेक्टर्समुळे ना एकंदरीत ऋताही चुकू शकत नाही. मग इट इज ऑलमोस्ट इक्वल टू अरे शाह मुलाशी का लग्न केलं, ही चूक आहे. म्हणजे आय एम जस्ट गिविंग यू एन एक्झाम्पल. तसं आहे ते. तर ब्रीफ मला असं वाटतं माझ्या आणि सरांचे तर प्रचंड कॉन्फ्लिक्ट झालेले आहेत. कारण मी ह्याच्यात खूप अडकत होते स्क्रिप्ट वाचल्यापासून. कारण कन्नीचे विचार आता लाईक आय सेड की बेटर लाईफ मिळवण्यासाठी प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. तिचा एक मार्ग वर्क होत नाही तर ह्या पिरियडमध्ये माझा हा होईल का वर्क, तर हा पण मी ट्राय करून बघते. हा मुद्दा आहे. आणि ती इतकी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तिला नाही फरक पडत. मग ती तशी ना सी इट्स लाईक जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नसतं ना तेव्हा तुम्ही अजून वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागता की काय करून मी सर्वाईव्ह करू शकते. बास तुम्हाला एवढा वेळ दे, मी एवढी थोडी मे बी आउट ऑफ द लाईन वागेन पण मी आहे ना, मी नॉर्मल आहे. म्हणजे ती तेच म्हणते की मुलगा शोधते पण मी करेन ना प्रामाणिकपणे संसार, ते माझ्या हातात आहे ना, मी काय त्याचं आयुष्य वाटणं हे तेवढं तर मी. त्यामुळे इट्स लाईक की तर ते ब्रीफ आणि म्हणजे साधारण सरांचं असं म्हणणं होतं. आणि मला एकंदरीत लक्षात आलं की आय कांट बी जजिंग कन्नी, ही असं कसं करेल, हे काय आहे सर, हे चुकीचं वाटणार आहे, हे ह्याच्यातही मी खूप अडकत होते. कारण मला असं वाटतं वी रिमेंबर सेटवर आमचं बरंचसं म्हणणं होतं की सर बघा ना सर हे थोडं, पण देन आय थॉट की यार मीच नाही विश्वास दाखवला कन्नीवर तर ते माझ्या डोळ्यात दिसणारच नाही आहे. आणि मीच घाबरायला लागले ना ह्याला की कन्नी, मलाच वाटलं की ही कन्नी चुकीची. त्यामुळे मला तर पूर्ण फिल्म बघताना किंवा काल पण ज्यांनी फिल्म पाहिली ते म्हणाले की मला तिचा राग आला पण यार ती चुकीची नाही आहे. तर हे जे आहे ना तर ते जे मधलं जे आहे ना आणि मधलं परफॉर्म करणं कायम डिफिकल्ट आहे. यू कॅन आयदर बी गुड ऑर यू कॅन बी बॅड. पण हे जे मधलं जे खरं आहे लाईक शुभंकर म्हणाला कुठेच सुपरफिशियल नाही आहे. तुम्हाला तिचा राग येतो, तुम्हाला असं वाटतं पण अच्छा बरं ठीक आहे चल माफ बी कर दे, असं सगळं वाटतं जे तुम्हाला खऱ्या आयुष्यात पण वाटतं. तुमचा खरा मित्र जरी चुकला तरी तुम्हाला असं वाटतं ठीक आहे यार तो वाईट नाही आहे असं. मला असं वाटतं सरांनी ते जे एक सांगितलं की यू हॅव टू स्टॉप जजिंग द कॅरेक्टर्स. आणि कन्नी ही तर सगळ्यात पटकन जज होणारं कॅरेक्टर आहे. तर ते मला असं वाटतं दॅट प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल वेअर आय जस्ट क्लिअर्ड माय माइंड. आय एम लाईक की हो ओन इट, हो बाबा मी आहे अशी मग, अँड आय डोंट फील आय एम रॉंग. तर मला असं दॅट हेल्प मी इन रिअल लाईफ ऑल्सो, इन रिअल लाईफ ऑल्सो. क्या बात आहे. येस अजिंक्य. ब्रीफबद्दल सांगायचं झालं तर निहाल जे मी कॅरेक्टर करतोय, ऑब्वियस ब्रीफ इज की तो इंडियन आहे ओरिजिनचा बट लहानाचा म्हणजे बॉर्न अँड रेज्ड इन लंडन असा मुलगा. तर ऑफकोर्स त्याचा मग ॲक्सेंट काहीतरी येईल पण मग आपण मराठी ऑडियन्स म्हणजे आपल्या ऑडियन्ससाठी तो करतोय तर तो रिलेटेबल पण वाटायला पाहिजे. मग तो बोलताना हे पहिला थॉट तर हाच होता की मग तो साऊंड कसा करेल, जर मी तिथे कधी गेलेलोच नाही आहे तर असं काय एक ठेवूया की ते रिअलिस्टिक वाटावं. प्लस ही शुड कम अक्रॉस ॲज फन ऑल्सो, की थोडासा गोंधळलेला, थोडासा रेस्टलेस. सो वरवर पाहता खूप अतिशय वॉटेवर गुड लुकिंग यु नो चांगल्या घरचा परफेक्ट वाटणारा एक मुलगा जर शोधायचा तर क्विंटेसेन्शियली तसा दिसला पाहिजे की एका सर्टन पद्धतीने चालणारा बोलणारा दिसणारा. पण मग त्याच्यामधले लेअर काही एक दोन जे शोधता आले की अशा लोकांना ना जे एका कंट्रीचे असतात आणि ते दुसऱ्या कंट्रीमध्ये भले लहानाचे मोठे पूर्ण तिथे झालेले असले तरी तिथल्या आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं असतं की वेन आर यू गोईंग बॅक. असे मी काही लोकांचे इंटरव्ह्यूज पाहिले, काही लोक जे माझे लंडनमध्ये आहेत 7वी 8वीला शिफ्ट झाले अशांशी वगैरे जस्ट बोललो तर त्यांना असं ते सेन्स ऑफ बिलॉंगिंगचं जरा एक कॉन्फ्लिक्ट असतोच त्या सगळ्यांना. त्यांना मग इंडियन कल्चरचा अजून हेवा असतो. कधी कधी तो कळत नाही स्वतःला आवडतोय म्हणून की आपलं बॅकग्राऊंड आहे आणि आपल्या कंट्रीसाठी असं. इकडे आले तर त्यांना इकडेच काहीतरी ऑड वाटायला लागतं आणि मग ते तिकडे. सो ते सेन्स ऑफ बिलॉंगिंगचं काय दाखवता येईल. स्वतःच्या आधी स्वतःच्या घरच्यांना ठेवणारा, वडील नसतात त्याला, जे पंजाबी वडील आहेत बट ते नसतात, आई आहे. तर ह्या सगळ्या थॉटवर मी गेलो. मग जो मुलगा आईसोबत लहानाचा मोठा झाला आहे मग त्याचा मी विचार केला की मग तो जास्त सेन्सिटिव्ह असणार, तो बोलताना जरा विचार करून बोलणार किंवा तत्सम थोडीशी त्याचं इन्क्लिनेशन त्या इमोशन्सकडे जास्त असेल. असं सगळं थॉट देऊन मी की तो थोडासा भले परफेक्शनने समोर येण्याचा प्रयत्न करतोय पण तो आहे रेस्टलेस. मग त्याच्यामध्ये मी काहीतरी असं जरा श्वास ॲड करण्याचा ट्राय केला की जेव्हा तो साधा एक हाय पण म्हणतोय तो कॉन्फिडेंटली म्हणू शकतो, तो लंडनला मोठा झालेला मुलगा आहे की हाय हे पण नाही. मग त्याला मी ट्राय केलं की हाय सो यू फाउंड द अड्रेस आणि अशा टाईप की तो सतत असा आहे थोडासा की तो दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय पण आतमध्ये त्याच्यात चालू आहे काहीतरी कॉन्फ्लिक्ट राईट फ्रॉम हिज फर्स्ट इंट्रोडक्शन ऑर अ हाय ऑर हॅलो.
असं काहीतरी प्रयत्न केला आणि होपफुली ते काइंड ऑफ असं वर्क झालं. तर मला असं खूप मजा आली हे एक्सप्लोअर करता. वल्लरी. समीर सरांनी ॲक्च्युली सुरुवातीला मला खूप बेसिक काही गोष्टी सांगितल्या होत्या, की म्हणजे ती फॉर एक्झाम्पल ती इंडिपेंडेंट आहे किंवा तिला मित्र खूप जवळचे आहेत आणि शी समवन जी कायम प्रयत्न करेल सगळ्यांची काळजी घेण्याचा असं. बट समीर सर हॅज नेवर बीन व्हेरी रिजिड टू हिज काय म्हणतात कॅरेक्टर डिस्क्रिप्शन किंवा असं. सो त्यांनी मला हे सांगितलं आणि मग नंतर ते म्हणाले की आता तू पण विचार कर आणि तू सांग की वल्लरी म्हणून तू जेव्हा निशा प्ले करशील तेव्हा तुला काय वाटतंय की ती कशी असेल. आणि ऑफकोर्स आमचे मग परत व्हिडिओ कॉलवर तेव्हा आम्ही करत होतो मीटिंग्ज आणि मग मी म्हटलं की मला नाही असं वाटतंय, काही असं वाटतंय, काही तुम्ही म्हणाला होता त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं नाही ही अशी नाही अशी आहे. अँड समीर सर हॅज ऑलवेज बीन व्हेरी ओपन. सो मग काय म्हणतो आम्ही एकत्र ते कॅरेक्टर बनवलं आणि जेव्हा आपण एकत्र कॅरेक्टर बनवतो ना तेव्हा ते प्ले करायला खूप सोपं होतं, कारण कोणीतरी आपल्याला ते सांगतं आणि मग त्याच्या रूल बुकप्रमाणे आपण परफॉर्म करतो तेव्हा मला असं वाटतं पण 100% नाही देऊ शकत. पण जेव्हा तुमची इन्व्हॉल्वमेंट असते ना राईट फ्रॉम द बेसिक्स, जसे की कपडे कसे घालावे, म्हणजे मनाली आमची जी सरांबरोबर टीममध्ये होती डिरेक्टर, तिने मेसेज केला होता की तुला काय वाटतं की निशा कशी कपडे घालेल, आणि मग मी तिला पाठवलं मला वाटतं हे असं करेल, नाही मग असं करेल. सो इथपासनं आम्ही सुरुवात केली होती की ती शूज घालेल की चपला घालेल. तर म्हटलं नाही मला वाटतं ती शूज घालेल, ती चप्पल वगैरे नाही घालणार, ती वेगळ्या त्या टाईपची मुलगी, ती सँडल वगैरे घालणाऱ्यातली नाही आहे. सो असं बेसिकपासनं आम्ही ते सुरू केलं की माझे केस कसे असतील. मग मी म्हटलं की आय थिंक तिला खूप ना काही फरक नाही पडणार तिचे केस कसे आहेत, कारण शी इज बॉर्न अँड बॉट अप देअर, ती फायनान्शियली खूप स्टेबल आहे, ती शी कम्स फ्रॉम असं स्टेबल फायनान्शियल बॅकग्राऊंड, मग तिला फरक नाही पडणार. मग हेअरस्टाईल करताना आम्ही तो विचार केला. सो सगळं ना आम्ही एकत्र मिळून हे कॅरेक्टर केलं आहे आणि मला वाटतं म्हणूनच वी कुड बी आर सेल्व्स वाईल प्लेइंग इट. आम्हाला काही बॅगेज नव्हतं, वी वर रेडी. क्या बात. शुभंकर, खूप विचार करून झालाय का तुझा आता देव? माझा प्रचंड विचार हा गोष्टीवर की चाललाय. आता मी काय बोलू? नाही, मी काय बोलू, कारण की मी किती बोलू, कारण की मी फार काही बोलू नाही शकत, कारण की ज्या प्रकारचं ब्रीफिंग दिलं आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या सोहमबद्दल, त्या म्हणजे त्यातल्या 80% गोष्टी तर मी बोलू पण नाही शकत, कारण की त्या फिल्म बघितल्यानंतरच कळणार आहे, विच वी आर नॉट ट्राईंग टू गिव्ह अवे अ लॉट ऑफ थिंग्स. तर पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जेव्हा समीर सरांनी सांगितलं की त्याचं जॉब प्रोफाईल आणि इमोशनली तो कसा मुलगा आहे हे सांगितल्यानंतर मला खूप म्हणजे जॉब प्रोफाईल म्हणजे तो मॅथमॅटिशियन असतो आणि ॲप बनवत असतो. तर विचार कर, आणि मदन मंजिरी नावाचं एक डेटिंग ॲप बनवत असतो. ओके, बट अगेन द डेटिंग ॲप ते फक्त असं नाही आहे की तुमच्या आवडीनिवडीनी हे नी ते अशा फक्त गोष्टी नाही, पण ते ॲक्च्युली सायंटिफिकली तुमचे पल्स रेट, हार्टबीट्स, ब्लड प्रेशर, ह्या सगळं ऑक्सिटॉसिन लेवल वगैरे हे म्हणजे हे मॉनिटर करून तुम्हाला सांगतं की आर यू रिअली इन लव्ह विथ दॅट पर्सन. सो इट वॉज दॅट. तर मी बोललो की आता हे मला करायचं आहे. आणि सगळ्यात आधी मला जेव्हा ऑडिशन म्हणा किंवा काही जेव्हा त्यांनी मागितली होती तेव्हा माझा तरी प्रयत्न होता की आपण डायलॉग्समधून, त्याच्यानंतर एक्सप्रेशन्समधून, इमोशनली पण कुठेतरी आपण करू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाची इज द बॉडी लँग्वेज. कारण की माझी तर अजिबातच नाही आहे त्या प्रकारची, आणि मी कुठल्याही अँगलने कसंही उभं राहू तरी मी मॅथमॅटिशियन आणि हा असं वाटणार नाही किंवा एकंदरीत सोहम नाही वाटणार. सो त्या प्रकारची एक बॉडी लँग्वेज पकडणं किंवा थोडंसं नॉट टिमिड पण नॉट कम्प्लिटली आउटस्पोकन, थोडं इंट्रोवर्टेड आणि हलका एक रिझर्व्ड असणं, कारण की डिरेक्टली त्याला इमोशन्स, कारण की त्याच्या आतमध्ये एवढे इमोशन्स भरले आहेत ना, त्याला माहिती आहे की मी जर गिव्ह अवे केलं तर मी खूप बोलेन, मी खूप काही सांगेन, आणि देर इज ओनली 1 or 2 इन्स्टन्सेस जिथे तो ॲक्च्युली व्यक्त होतोय किंवा ॲक्च्युली इमोशनली तो कुठेतरी बाहेर कम्प्लिटली सांगतोय. सो फार कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर झालेलं माझ्यासाठी. तर मला स्क्रिप्ट वाईज पण किंवा बॉडी लँग्वेज ह्या सगळ्यामध्ये खूप वर्क करावं लागलं. आणि त्यानंतर मी नेहमी वेगवेगळे प्रयत्न करत होतो की म्हणजे आमचा तसा काही सीनच नव्हता फिल्ममध्ये, बट आय ॲक्च्युली लर्न्ड हाऊ टू सॉल्व अ रुबिक्स क्यूब. मी रुबिक्स क्यूब कसा सॉल्व्ह करतात ते पण शिकलो, कारण की आणि फिल्ममध्ये आम्ही त्या नवरोबा गाण्यामध्ये पण माझ्यात असतं काय आहे ना की भरपूर लोकांची काय काय सवयी असतात. तुम्हाला हे लागतं, आता ह्याने ह्याच्या फोनमध्ये ह्याला
फिजिट करायची सवय, तो फिजिट स्पिनर लावून घेतलं आहे ऋषीने. तर अशा ना नकळत सवयी असतात. तर ना कदाचित ते एक एलिमेंट ॲड केल्यानंतर ना ते स्क्रिप्टमध्ये नसतं, कोणी सांगितलेलं नसतं, पण आपण आपल्या गोष्टी काही एक ज्या प्रॉमिनंटली दिसतील त्या पण एक ॲड करत असतो. सो एक स्क्रिप्टच्या बाहेर थोडं आउट ऑफ द वे जाऊन अजून काय काय गोष्टी करण्यात येतील त्याचा खूप प्रयत्न मी माझ्या साईडने केला. ते जसे लोकांचे रिॲक्शन्स येत आहेत, मी स्क्रीनिंग वगैरे केलं त्याच्यानंतर पण. सो पीपल आर लव्हिंग इट अँड पीपल रिलेट टू इट. आणि त्यांना दे आर एम्पथेटिक टुवर्ड्स सोहम. त्यांना पण वाटतं की येस, वॉट एव्हर युअर फीलिंग इज राईट आणि जे काय ते. सो आय थिंक आय हॅव डन माय पार्ट. आता बघू पुढे काय होतंय. पण जॉन्टी सारखं एक कॅरेक्टर केल्यानंतर एकदम अपोजिट म्हणूयात आपण हे कॅरेक्टर. जॉन्टी सोड ग, आधी म्हणजे ह्याच्यापेक्षा मी फार बोल्ड Yeah, पण केलेले we can say आहेत. कागरमध्ये तर कम्प्लिटली एक वेगळंच एक भूमिका दिसते. हो. आणि त्याच्यातनं तीच मजा आहे. म्हणजे मला तरी त्याच गोष्टीची मजा येते. म्हणून मला ना सतत काम करायचं किंवा सतत एक कुठलं तरी कॅरेक्टर करत राहायचं ह्याच्यात मला पर्सनली कुठे चॅलेंजिंग नाही वाटत. मला हे वाटतं की इफ आय एम डुईंग दिस, मी 1-1.5 महिना हे कॅरेक्टर करेन आणि त्याच्या पुढच्या महिन्यात मी कदाचित वेगळं काहीतरी कॅरेक्टर उभं करेन. आणि मला माझ्यासाठी ते सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं की आपण सतत आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतो आणि थ्रू आउट द इयर तुम्ही स्वतःला टेस्ट करत असता. एक काहीतरी हे मला जमलंय, मी आता हे 1.5-2 वर्ष आपण हे केलं, त्याच्यानंतर राहिलं आपण आपल्या कम्फर्टमध्ये. इट डझंट इंटरेस्ट मी. माझं हे असतं की भाई मला 3 महिने काम जरी नसतं मला काही प्रॉब्लेम नाही, पण 3 महिन्यानंतर मला काहीतरी वेगळं उभं करायचं आहे, एक वेगळा माणूस, एक वेगळं कॅरेक्टर उभं करायचं आहे. सो सोहम माझ्यासाठी तरी खूप जवळचं आहे, कारण की प्रचंड गोड कॅरेक्टर आहे आणि आय एम शुअर पीपल विल लव्ह इट. ऋषी. सो माझी स्टोरी थोडीशी वेगळी आहे कशाबाबत, की जेव्हा फर्स्ट टाईम मी आणि समीर दादा दोघंही पुण्यातले असल्यामुळे आम्ही पुण्यातल्या एका खूप छान कॅफेमध्ये बसून आमचं पहिलं नरेशन आम्ही केलं. आणि ते नरेशन झाल्यानंतर ही वॉज एक्सप्लेनिंग मी हाऊ भूषण इज, वॉट आर हिज ट्रेड्स. तर भूषणचं कॅरेक्टर त्यांनी एक्सप्लेन करताना मला असं सांगितलं होतं की ही इज अ IT सॉफ्टवेअर गीक हु इज मे बी लिटल बिट इन टू हॅकिंग किंवा त्या पद्धतीचं काहीतरी, की टेक्नॉलॉजिकली अतिशय ॲडव्हान्स्ड आहे तो आणि तो तिकडे राहून काही गोष्टी करतो, विच वॉज व्हेरी. आणि ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम आय डोंट नो मला असं का वाटलं, पण आम्ही खूप डिस्कस करत होतो. वी आर डिस्कसिंग द पॉसिबिलिटीज. म्हणजे अगदी भूषणला कुठला रंग आवडेल, तो कुठलं खाणं खातो. आता फिल्ममध्ये असं एक रेफरन्स आहे, म्हणजे अगदी हलका आहे, की त्याचे जे घरचे आहेत त्यांचं इकडे भारतामध्ये मसाल्यांचा बिझनेस आहे, तर मग त्याच्या आईबाबांची त्याचं कसं आहे नातं वगैरे वगैरे ह्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. सो तेव्हा ना मी आता हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता, की माझा एक मित्र होता जो असा सतत गॅम्बलमध्ये होता आणि जे मी घालतो ना फिल्ममध्ये ते ॲक्च्युली त्याचं आहे. हो. सो बेसिकली काय, म्हणून मी समीर दादाला सांगितलं की अरे असाचा माझा एक मित्र आहे आणि ही इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन टू बी विथ, जस्ट टू बी विथ. म्हटलं की आपण असं ट्राय करूया का एक काहीतरी, की त्याला काहीतरी गॅम्बलिंगचं काहीतरी असू शकतं का. आणि काय होतं, जी लोकं अशा कसिनोजमध्ये किंवा अशा ठिकाणी गॅम्बल करायला जातात ना, त्यांची ती साईक बनते की ऑलवेज टेकिंग रिस्क, त्यांचा रिस्क ॲपिटाईट वाढतो. बरोबर. तर ती रिस्क टेकिंगची जी व्हॅल्यू वाढल्यानंतर ते कॅरेक्टर कसं वागेल, तर ते मला जास्त इंटरेस्टिंग वाटल्यामुळे मी ते सांगितलं. आणि एका आठवड्याने मी स्क्रिप्ट वाचली आणि त्या स्क्रिप्टमध्ये तो सीन होता आणि माझं कॅरेक्टर बदल होता. आणि मला इतकं चांगलं वाटलं की म्हणजे चांगलं 2 गोष्टींचं वाटलं. एक की ही फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सेप्टेड वॉट अ ॲक्टर फेल्ट अबाउट अ कॅरेक्टर, आणि सेकंड ही मेड दोज चेंजेस बिकॉज ही फेल्ट दॅट काहीतरी ह्याचं महत्त्व आहे. तर मला दोन्ही गोष्टींनी मला एकतर खूप रिस्पेक्ट वाढला समीर सरांबाबतचा. आणि ही इज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक पर्सन. ही डज म्हणजे जसं वल्लरी म्हणली, ही इज नॉट रिजिड ॲट ऑल की बाबा मला हे म्हणजे हेच हवं आहे. इफ वी सजेस्ट समथिंग different than what he thinks, but if he thinks that is good, he accepts it and that's the best thing. सो आणि ते म्हणजे मी आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटला सांगितलं की तो ना असं गळ्यामध्ये एक चेन घालतो आणि ते चेनला त्याने आयुष्यात पहिली जिंकलेली पोकर चिप घालतो. तर म्हटलं की आपण असं करू शकतो का. मी पहिल्या दिवशी सेटवर गेलो ते होतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ते कॅरेक्टर बनतं. आणि ते म्हणजे फक्त म्हणजे जसं आता आम्ही 5 जण आहोत, आम्ही फक्त 5 जणांनी आमचे कॅरेक्टर नाही उभी केले, तर आमची कॉस्ट्युम डिपार्टमेंट, आमची हेअर डिपार्टमेंट, की लुक प्रत्येक कॅरेक्टरचा काय ठेवायचा, अशा सगळ्या गोष्टींनी ते बनलं. सो आय एन्जॉयड
भूषण. क्या बात, खूप मस्त. पण सर इतके जण जेव्हा सेटवर असतात, हे इंटरव्ह्यूमध्येच इतकी धमाल करत असतात, एवढे जण जेव्हा सेटवर असतात तेव्हा काय म्हणजे कन्नीच्या सेटवर नेमकं काय होतं? कुठे सगळ्यात जास्त या लोकांकडे जास्त लक्ष द्यावं लागलं? डिरेक्शन हा टास्क होता का काय होतं नेमकं? ह्याचं उत्तर जरा अनएंटरटेनिंग असेल माझ्याकडनं. ह्याचं कारण असं आहे की हे म्हणजे त्यांच्या वयाप्रमाणे आणखीन त्यांच्या कॅरेक्टर्सप्रमाणे वैयक्तिकदृष्ट्या त्यांची धमाल मस्ती आणि प्रचंड पॉझिटिव्ह लोक मंडळी आहेत ही, कारण मी गेले 2.5 वर्ष यांच्याबरोबर इंटरॅक्शन करतो आहे. पण ह्या सगळ्या धमाल मस्तीच्या मागे एक जबरदस्त व्यावसायिक त्यांचा एक अप्रोच आहे, एक ॲटिट्यूड आहे. ते प्रचंड मेहनती आहेत आणि कधीही असं झालं नाही सेटवरती की ह्यांच्यापैकी एकही जण एक शब्दसुद्धा विसरला असेल किंवा चुकला असेल किंवा अरे ते आठवत नाही आहे मला असं झालं असेल. दे वर नथिंग बट प्रिपेअर्ड. आणि मी असं अनेकदा ऐकलेलं आहे की ह्या भागातली इंडस्ट्री खूप पंक्च्युअल असते, त्या भागातल्या इंडस्ट्रीमध्ये असं होतं तसं होतं. पण माझा अनुभव आणि फक्त ह्या चित्रपटाचा तो नाही आहे, तो पहिल्यापासून मंगलाष्टक वन्स मोर मी 2013पासून जे काही आत्तापर्यंत प्रोजेक्ट्स केले त्या बसस्टॉपमध्ये सुद्धा एवढी जण होती, अनिकेत, पूजा, सगळे त्यांच्यापैकी सुद्धा कोणीही टस से मस म्हणतो ना आपण तसे हल्ले नाही त्यांच्या लाईन्सपासून, तशीच ही मंडळी होती. आणि हेच मला असं वाटतं की कुठल्याही चांगल्या कलाकाराचं हे लक्षण आहे की तो त्याची क्राफ्ट ना इतक्या सहजपणे मांडून जातो की त्याच्या मागची त्याची मेहनत समोरच येत नाही. आणि त्याच पद्धतीनं ह्या मंडळींनी हे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग हे असे की चांगला दिग्दर्शक कसा असावा तर त्यांना छान टॅलेंटेड माणसं जमवावी आणि गप बसावं, मध्ये लुडबुड करू नये. सो त्याप्रमाणे मी केलं असं म्हणायला हरकत नाही की ही कमालीची टॅलेंटेड माणसं मी जमा केली. मग ती आशिता आमची कॉस्ट्युम डिझायनर असेल, मनाली, इंद्रजित माझे असतील, सगळे, अनिकेत जो आमचा एडिटर आहे, अमोल जो आमचा कॅमेरामॅन आहे, आणि मी शांतपणे बाजूला बसून थोडंसं जरा उजवीकडे येता का, थोडंसं हां आता करा, असं ते झालं. सो त्याच्यामुळे ह्यांची धमाल मस्ती चालू होती, पण सेटवरती आल्यानंतर दे वर ॲब्सोल्युटली परफेक्ट. सो एवढे सगळे तुम्ही गुड गर्ल आणि गुड बॉयज होतात सेटवर. गुड गर्ल आणि गुड बॉयज म्हणून हा प्रश्न पडलाय. हां, गुड गर्ल आणि गुड बॉयज नाहीत. कल्याणी, निशा, भूषण हे सगळे गुड गर्ल आणि गुड बॉय सारखे तिथं वागले. बाकी त्यांचं चालूच होतं. हां, आता मला खरं उत्तर ऐकायला आवडेल गाई. सरांनी तर फार भारी उत्तर दिलंय, खूप कौतुक केलंय तुमचं. म्हणजे ते खरंच उत्तर आहे. आम्ही काय त्याच्यात शुभंकर म्हणाल तू आम्हाला ओळखतेस, त्यामुळे म्हटलं ओळखते म्हणून हा प्रश्न आहे मला. त्याच्यामध्ये ना ऋता थोडीशी माझ्या बाजूची आहे, त्याच्यामुळे ती जरा जास्त हे, कारण हे अशा 2 टीम पडल्यासारख्या आहेत. कोण कुठपासून? शुभंकर पासून वेगळी टीम आहे. नाही, पण द बेस्ट पार्ट काय माहिती आहे का, हे मग मजा मस्ती तर होत असते, पण लाईक सर सेड ना, तर होणं बेसिक पाठांतर तर पाहिजे यार. म्हणजे हे बेअर मिनिमम आहे सर, आम्ही बेअर मिनिमम केलं आहे, हे काहीच नाही आहे. म्हणजे जसं तुम्ही स्कूलला जाता पण वेळेत जायला पाहिजे ना, हे बेसिक आहे. म्हणजे कुठेही तुम्ही समोरच्याला वेळ दिले तर हे मला असं वाटतं की आपल्या इथे ना हे बेअर मिनिमम पण पूर्ण केलं जात नाही, म्हणून आम्हाला एवढं क्रेडिट मिळतं आहे. सो या, आय एम सॉरी गाईज, बट या म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता की एक्झॅक्टली इतना सच नाही बोलला. गाईज तुम्ही जेव्हा ऍक्टरसाठी साइन अप करता, तुम्ही वाक्य तर पाठ करा यार. एक्झाम मध्ये लिहितो ना आपण आन्सर्स, पाठ करतो ना, काय बघून लिहितो, बाजू नाही करतात, बघूनही लिहितात, पण इथे नाही करू शकत, कोण दुसरं नाही बोलू शकत. माझं बेसिक हे म्हणणं आहे की आम्ही मजा खूप केली. वी वोंट डिनाय. म्हणजे आय वुड से ह्या 20 डेजमध्ये आम्ही इतके एकत्र राहिलो ना की आमची एक वेगळी कन्नी फॅमिली झाली. आणि फिल्म संपूर्ण 1.5-2 वर्ष झाली, पण तरी आम्ही तेवढेच कनेक्टेड आहोत. आणि मग आम्ही ह्या दिवसाची खूप काळापासून वाट बघतोय. पण म्हणून आमचे फक्त डिस्कशन्स हे नाही की अरे आपली फिल्म कधी होणार आहे, अरे तुमचं नाही, आमचे ट्रिप्स झाले, आमचं भेटणं झालं, आमचं टाईम सगळं झालं. पण यू सी अस ऑन सेट, म्हणजे आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ माय एंटायर टीम. म्हणजे कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की, आणि काय असतं ना की आपण वेळेवर जाणार असो तेव्हा दुसरा नसेल ना, यायचंही आपल्यालाच फ्रस्ट्रेशन येतं. सो द बेस्ट पार्ट इट की इथे सगळे ऑन टोज, म्हणजे ऑन टोज. पॅकअप नंतर काय करतो हा वेगळा मुद्दा आहे, आणि तो मुळात तो टीम बरोबर डिस्कस करायचा मुद्दाच नाही. पण या अशी ॲड करावीशी वाटते की हे खूप दमवणारं
नाही आणि मला हे का म्हणावं असं वाटलं कारण हे खूप दमवणारं शेड्यूल आणि दमवणारं काम होतं कारण हेच लोक होती प्रचंड आम्ही कारण उशिरा गेलो त्याच्यामुळे प्रचंड थंडी होती सो ते काही फार असे फेवरेबल कंडिशन्स नव्हते आणि खूप थकवणारं सगळं शेड्यूल होतं खूप मोठे सीन्स आणि खूप त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स होतं त्याच्यामुळे मी जास्त कौतुक करतोय. येस. आता हेच सांगतील मग मजा. नाही बापरे मजा तर नाही मी त्यातच ॲड करतोय की वेगळ्या देशात आम्ही शूट करत होतो जिथे म्हणजे सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस होते जसं की एक प्लेन कुर्ता दिलाय त्याच्या आतमध्ये इथे सुद्धा आतमध्ये 2-2 लेअर आपण काही ना काही घातलेले असतात बट तिथे प्लेन कुर्ता दॅट्स इट किंवा त्याचे पण शर्टलेस कुठे सीन होता तर कुठे यांना शॉर्ट्स दिले आहेत आणि नाही वेदर वॉज म्हणजे म्हणजे मला पर्सनली खूपच त्रास झाला त्याचा कारण ब्रेन फॉग होत होता अगं म्हणजे सो वेदर त्यामुळे जरा मेजर होतं. वेदर डिफरंट कंट्री लँग्वेज तिथे ते काहीतरी ट्रिकी आणि त्याच्यानंतर हे फक्त तिथे जाऊन काहीतरी तिथल्या तिथे डॉक्युमेंटरी रिलीज होणार आहे नाही आपल्या इथले सगळे लोक इंडस्ट्रीमधले बाहेरचे ते जज करणार प्रोड्युसर्सचे पैसे लागलेत एवढासा टाईम आहे त्यात नुकतीच एक मालिका पूर्ण करून तिथे गेलेलो होतो सो फार प्रेपसाठी फार चिझल्ड दिसण्यासाठी वगैरे पण फार वेळ होता सो त्यातल्यातच असं काहीतरी माझं सुरू असायचं तर सर बोलायचे अरे नाही दिसत आहे डबल चिन कशाला नाही सर आता क्लीन शेवन अचानक तुम्ही करायला सांगितलं का आता आधीच्या कॅरेक्टरसारखं नको दिसायला सो हे असे सगळे असे इंडिव्हिज्युअली वेगवेगळे स्ट्रगल्स होते त्यात काही मजा घडत होती ती घडत होती पण यांनी डबल चिन जाते हे मला माहित हा, नव्हतं exactly. ते- त्याबद्दल मी आता थँक्यू. विचारत होती की जाते का? नाही, किती वेळ विचार करतो हे कसं जाईल नाही काय? सो ती नाही सो ती जात नाही हे मला कळलं ह्या फिल्म मध्ये सेल्फ डिस्कवरी. शुभंकर यार हो हा वल्लरी काय म्हण हा तर ॲक्च्युली आमचा पहिला दिवस लंडनमधला आम्हाला ब्रेक होता की तुम्ही ॲक्लिमेटाईज व्हा वगैरे सगळं आणि आम्ही गेलो फिरायला चौघं acclimatize व्हायला आम्ही गेलो सेंट्रल लंडनला गेलो आम्ही फिरायला. आम्ही गेलो फिरायला आणि मग लायन किंग बघितलं आणि खूप आम्ही मजा केली आणि तेव्हा ग्रुपवर मेसेज आला होता समीर सरांचा का आय थिंक टीमचा तुम्ही आपण एकदा डिस्कस करूया का आणि आम्ही नव्हतो आणि आम्ही होतो सेंट्रल लंडनला पॉसिबलच नव्हतं येणं पण तरी समीर सरांचं असं की ओके ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही फिरा मजा करा आपण उद्या डायरेक्ट भेटू तर तो दिवस आम्ही खूप फिरलो ऋषी तिथलाच असल्यामुळे जवळपास त्याला सगळं माहिती होतं आणि त्यांनी आम्हाला फिरवलं आम्ही खूप खाल्लं खूप धमाल केली आणि मग येताना आमची बस चुकली पहिलाच दिवस होता ना मग खूप उशीर झाला खूप गडबड झाली भलत्याच डिरेक्शनला गेलो थोडा वेळ मग परत आलो वगैरे सगळं आणि आम्ही खूप उशिरा पोचलो आय थिंक 2 वाजता वगैरे पोचलो आणि नेक्स्ट डे आय थिंक 7:30चं कॉल टाईम पण होतं पण मी आणि ऋता तेव्हाही रूमवर गेल्या झोपायच्या आधी उद्याचे लाईन्स काय आहेत वगैरे आम्ही आपले ऑल्सो ना आम्ही फ्लाय नाही कारण त्या दोघांचं चोख आहे पाठांतर कोण हे दोघं हे ते असे आहेत माहिती अभ्यास नाही झाला आणि बोर्डात येतात हा टॉप करणारे हे आहेत ते एक सेकंड Guys, हो. काय नाही आमचं मला तरी वाटतंय की आमचं गुपित जे आहे की लाईन्स वगैरे पाठ असण्याचं आता हे जेव्हा शूट करत असायचे तेव्हा आम्हाला सुट्ट्या असायच्या तर तिकडे ना एक सत्संग आणि एक मेडिटेशन कॅम्प वगैरे होते तर आम्ही विच टाइप ऑफ सत्संग आणि मेडिटेशन ते नाही डिटेल्स बिटवीन द लाईन्स मी वाचू का माझं ते ऑब्व्हियसली मला असं वाटतंय की तिकडचे सत्संग जेव्हा आम्ही अटेंड केले तिकडे सत्संगच्या बाहेर बाउन्सर्स ठेवलेले त्यांनी ऍक्च्युली या लंडन मधले सत्संग जाणून घ्यायला मला खूप आवडतील ते तिकडे गेल्यानंतर तुम्हाला बाहेर बाउन्सर्स होते तर बाउन्सरही ओळखायला लागले की अरे हे दोघे इसम हे एवढे नेहमीच येत असतात या सत्संगला तर आपण हे आम्ही ओळखीचे झालो होतो तर ते सत्संग आणि मेडिटेशन कॅम्प आम्ही प्रॉपर आम्ही रिलिजियसली आम्ही जायचो आणि अटेंड करायचो त्याच्यामुळे आमचं माइंड फ्रेश असायचं आम्ही सत्संग रात्रभर सत्संगला बसायचो आणि उद्या कितीचाही कॉल टाइम असू दे रात्रभर पण सत्संग आता म्हणजे हे सगळं ऐकून मला जेन्युइन तुम्ही कधी वाचायचात रे अरे खरंच मी तर म्हणते एक लाईन नाही विसरायचंय खरं जेन्युइनली कसं मग एकतर मग ते खूपच कमाल ऍक्टर आहेत म्हणजे पण आय वुड वॉन्ट टू वॉर्न द जे पुढचे लोक ज्यांच्यावर काम करणार आहेत डोंट फॉल फॉर इट गाईज डोंट हे खूप मजा करतात तुम्हालाही तिथे घेऊन जातील तुमचं पाठांतर होणार नाही ह्यांचं झालेलं असतं ऑलरेडी त्यामुळे प्लीज आम्ही मी लाईक हे खूपच असं वाटेल खूप स्नॉबिश वाटेल पण माझं पाठांतर मुंबईतच झालं होतं
हां इकडे येऊन फक्त हे सगळं so मला Revision, माहित होतं हां. की आपल्याला फक्त डोळ्याखालून काढायचं आहे आणि आपण करू शकतो. आणि मेनली पाठांतरापेक्षा मला भरपूर सीन्स ना गिव्ह अँड टेकवाले आहेत. सो तिकडे जास्त करणं महत्त्वाचं होतं की सेटवरती आम्ही बोलायचो, आम्ही हे करायचो आणि तिकडे भरपूर गोष्टी ठरायच्या. कारण की आमचं जसं बॉन्डिंग होत होतं, आमच्या इनसाईड जोक्सही काय काय होते, इनसाईड रिॲक्शन्स होते काय काय. सो आम्ही बोललो हे कुठे इनकॉर्पोरेट करता येतंय का, किंवा हे असं काहीतरी करता येतंय का? म्हणजे मला आठवत नाही कधी मी आणि शुभंकरनी आदल्या रात्री आम्ही दोघं वेगवेगळे बसून हेडफोन लावून आमच्या लाईन वाजतो, असं कधीच नाही झालं. म्हणजे आम्ही कारण ते आम्ही Big Boss बघायचे. आम्ही बिग बॉस बघायचो थोडेसे. आणि मुद्दा असा आहे की लंडनमध्ये थोडं नाही. टायमिंग मॅच करून बिग बॉस, कॉल ऑफ ड्युटी आणि स्पोर्ट्स काहीतरी हे आमच्या कसलं यार मल्टीटास्किंग गाईज, मल्टीटास्किंग. आम्ही एवढंच बोलायचं की उद्या कुठला सीन करतोय आपण, हा ना ओके, एवढंच. दॅट वॉज द Wow. ओनली थिंग वी नाही डिस्कस. ऑल्सो जायच्या आधी आमचं व्यवस्थित वाचन वगैरे सगळं झालं ते होतं. झालेलं. ऑफकोर्स ते झालंच होतं.